सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। मनपा निधी अंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सभागृह लोकार्पण सोहळा रमापती चौक, छत्रपती संभाजीनगर, मोगलाई परिसर, धुळे येथे झालाय। लोकार्पण सोहळ्याला उपस्थित आमदार अनुप अग्रवाल, माजी खासदार सुभाष भामरे, राज्यवर्धन कदम पांडे, गजेंद्र पिंपळकर, सुनील बैसाणे, किरण कुलेवार, राकेश कुलेवार, हर्ष कुमार बॅलन्स, कशिश उदासी, राकेश कोल्हेवार, मोहन सूर्यवंशी, विकी बाबा परदेशी, आकाश परदेशी, भिकन बराडे यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं। त्यानंतर पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली। आमदार अनुप अग्रवाल व सुभाष भामरे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सभागृहाचे रमापती चौक येथे लोकार्पण करण्यात आले। यावेळी खासदार सुभाष भामरे यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीने निवडणुकीमध्ये जो वचननामा दिला होता त्यातील बरेचसे कामे पूर्ण झाले असून त्यात सोनवाडी जामफळ धरण असेल, अक्कलपाड्यावरून पाणीपुरवठा असे विविध विकास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री जयकुमार रावल, मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून शहरांमध्ये झाली। येणाऱ्या काळात आपण जसे मागील निवडणुकीत 51 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून दिले होते तसे याही वेळेला निवडून द्या असे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना यावेळी केले। आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी सांगितले की शहराचा विकास करायचा आहे, बरेचसे कामे पूर्ण झाली असून बाकीची पूर्ण करण्यासाठी उद्योगधंदे, शहरातील बेरोजगारी वाढविण्यासाठी आणले पाहिजे, ते लवकरच येणाऱ्या कार्यकाळात येतील। मी येथे येत असताना मला नदी किनारी रस्त्यावरती बरचसं महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण झालंय, हे तुम्ही करू नका व होऊ देऊ नका। आपले शहर भारतातील प्रमुख 3 शहरांमध्ये येते, कारण हे शहर सर विश्वेश्वरय्या यांनी निर्माण केलेले असून शहर येथील गल्ल्या 1 ते 14 संपूर्ण एका लाईनीत असून यामुळे विकास कामांना अडथळा निर्माण होतो। येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक आपण निवडून द्यावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।